या ठिकाणी ईडीला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ईडीने आतापर्यंत अनेक लोकांच्या चौकशा केल्या. प्रताप सरनाईक असतील, भावना गवळी आहेत, राहुल शेवाळे आहेत आणि अनेक म्हणजे तुम्हाला माहितीये 22 जणांची नावं आहेत. 72,000 कोटीचा सिंचन घोटाळा म्हणून मोदींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं. मग या सगळ्याचं झालं काय? एक बॅनर आपल्या सोबत आहे, त्या बॅनरवरती अजितदादा यांचं देखील एक कार्टून लावण्यात आलेलं आहे. थेट अजितदादांना तुम्ही आता इकडे मैदानात घेतलेलं आहे. हे बघा, आमच्यापासून जे जे लोक गेलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी भाजपची शरणागती पत्करली आहे त्या सगळ्यांचं आम्हाला लोकशाही मार्गाने निषेध करणं आमचं कर्तव्य आहे. ज्या कार्यकर्त्यांनी अजितदादासाठी रक्त आटवलं, ज्या कार्यकर्त्याने अजितदादाला आपला नेता मानलं, त्या अजितदादाने अशा प्रकारे जाणं हे कार्यकर्त्यांना पटलेलं नाहीये. पवार साहेबांना ते वारंवार म्हणतात की तुमचं वय झालंय. तर आपल्या वय झालेल्या काकाला ज्याने तुम्हाला मोठं केलं राजकारणात त्याला सोडून अशा प्रकारे जाणं हे बरोबर नाहीये. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा राग आहे. कार्यकर्त्यांनी स्वप्रेरणेने काही पोस्टर्स आणि बॅनर्स करून आणलेले आहेत आणि ते इथे दाखवतोय की ईडीची बीडी मोदी पितायत आणि आमचे ट्रिपल इंजिन सरकार त्यांचे पाय चेपतायत. असंच चित्र संपूर्ण देशात आहे आणि त्याचंच कार्टून काढलेलं आहे, काही वेगळं नाहीये त्याच्यापेक्षा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.